आज आपण आलो पशुवैद्यकीय दवाखाना नांदगाव पेठ या आपण पाहूया दवाखाना. सर नमस्कार. अनेक आपण महाराष्ट्रातली गावे पाहिल्यानंतर तिथली दवाखाने पाहिले आणि दवाखाने पाहिल्यानंतर दवाखाना म्हणजे डोळ्यासमोर असं चित्र उभं राहतं की एकदम मरणासन्न असलेल्या अशा शासकीय इमारती. आणि आज आपण नांदगाव पेठच्या प्रशस्त पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीमध्ये आलो आहोत आणि इथे या इमारतीचा सर्व कारभार आणि इथली परिसरातील जनतेची सेवा आणि त्या माध्यमातून मुख्य जनावरांची सेवा साहेब करत आहे. सरांचा नांदगाव पेठ येथे जेव्हापासून सरांची पोस्टिंग झाली तेव्हापासून अत्यंत चांगल्या पद्धतीनं या परिसरातील पशुधन सुरक्षित आहे आणि पशुधन मालकांना योग्य ते मार्गदर्शन सरांच्या माध्यमातून होत असतं. तर सर सांगाल आज ग्रेट पेठमध्ये सरांना काही आपण प्रश्न विचारू आणि या प्रश्नांच्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांनाही फायदा होईल, आपल्या जनावरांना पण त्या माध्यमातून आपल्याला चांगलं ठेवता येईल. तर सर पहिला प्रश्न असा असेल की तुम्ही या क्षेत्राकडे वळवण्याचा मेन उद्देश असा की मी स्वतः मेंढपाळ असून माझा उद्देश होता की पशुसंवर्धन सेवा आपण करावी, जेणेकरून पशुसंवर्धन खात्याला किंवा पशुसेवेला आपण योग्य न्याय देऊ शकेल. ज्या पशूंना ज्या अडचणी येतात त्या अडचणी आपण चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकेल, त्या उद्देशाने मी हा सत्र निवडला. मला की या सत्राकडे इतर सत्रापूर्वी महाराष्ट्र CET मार्फत मला LETSला सुद्धा ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस होते. त्यावेळेस मी 26वा रिजनल ग्रेड होतो, पण काही कारणास्तव मी पहिला राऊंड अटेंड करू शकला नसल्यामुळे सेकंड राऊंडमध्ये मला वेटनरी सायन्स मिळाला. वेटनरी सायन्समुळे मिळाल्यानंतर मी मेडिकल सायन्स जाण्याचं बंद केलं, कारण की मला ह्या सेवेकडे जाण्याचा उद्देश असा होता की आपल्या दोन्ही पशूंची सेवा आणि स्वतः मेंढपाळ असल्यामुळे मेंढपाळांची सुद्धा आपल्याला एक्शनची ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा डायरेक्ट टॉक म्हणा किंवा डायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू म्हणा त्यांचा आपण मदत करू शकेल, त्यांच्या प्रश्नांना आपण उत्तर देऊ शकेल. त्या उद्देशाने हा मी सत्र निवडला. तर याचा पोस्टिंग माझी जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यवतमाळ होती. ती मी 5 वर्ष जॉब केला आणि त्यानंतर मी 5 वर्षानंतर अमरावतीच्या जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयामध्ये मी जॉईन झालो. तिथेही सुद्धा 5 वर्ष झाली आणि 10 वर्ष झाल्यानंतर नंतरच्या 11व्या वर्षात मी पदार्पण केले नांदगाव पेठ पशुवैद्यकीय दवाखाना. इथे सुद्धा आल्यानंतर मी सुरुवातीला इथे माझ्यासाठी एक शहरापेक्षा खेडेगाव होतं. खेडेगावात आल्यानंतर अनेक प्रॉब्लेम येतात आणि अनेक प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी जो अनुभव होता 2 जिल्ह्यांचा, तो अनुभव मला कलेक्टिव्हली हेल्पफुल ठरला, जेणेकरून लोकांच्या प्रश्नाची उत्तर आपण चांगल्या प्रकारे देऊ शकू, लोकांना चांगल्या प्रकारे केस करू शकतो किंवा लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व करू शकतो. आणि त्याचसोबतच मी जिथे आपण जातो ते एन्व्हायरमेंट असं क्लीन आणि साऊंड असलं पाहिजे, जिथे आपल्याला काम करण्याची इच्छा असली पाहिजे ते वातावरणसुद्धा चांगलं ठेवलं. जसं इको फ्रेंडली म्हणतो, झाडं लावणं, झाडांची जोपासना करणं, लोकांना एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटीजसाठी नॉलेज प्रोव्हाइड करणं. नॉलेज म्हणजे जसं चारा पिकं आहे, चारा पिकांचे डेमो तयार करून लावणं किंवा तयार करून ठेवणं. अशा ठिकाणी आम्ही आमच्या या परिसरामध्ये चारा पिकेसुद्धा लावली आहे, जेणेकरून जो कोणी पशुपालक येईल आपल्याकडे ते आपल्या हे ॲक्टिव्हिटीज बघेल आणि घरीसुद्धा किंवा आपल्या शेतामध्ये चाऱ्यांची लागवड करून आपल्या जनावरांच्या खाद्याची व्यवस्था करू शकेल. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, प्रत्येक ऋतूमध्ये जे चारा पाहिजे त्या चाऱ्याची आपण इथं व्यवस्था करू. आणि विशेष म्हणजे या चाऱ्यामुळे दुधाचं उत्पादन वाढतं, जनावरांचं हेल्थ असं चांगला राहतो, जनावरांची इम्युनिटी चांगली राहते आणि दिवाळीपासून जनावरांसुद्धा मिळते. तर अशा प्रकारचा हा उपक्रम हा जो प्लॅटफॉर्म म्हणतो प्रत्येक दवाखान्यात असायला पाहिजे. पण मी माझ्या दवाखान्यातून सुरुवात केली. मला आवडतं स्वच्छ राहणं आणि ह्या एन्व्हायरमेंटला स्वच्छ करण्याचा मला काही असू ना मला श्रेय जातं, कारण की मला ते काय होतं साधारणतः असं की आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो त्या नोकरीची परतफेड शासन आपल्याला मानधन स्वरूपात देते, परंतु बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असते की 11 ते 5 आपली ड्युटी करायची, कामाशी काम ठेवायचं आणि निघून जायचं. पण तुमच्यासारख्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून इथे आल्यानंतर परिसर स्वच्छ ठेवणे, त्याची निगा राखणे, वृक्षारोपण चांगल्या पद्धतीने करणे आणि हे सर्व करत असताना सर्व जबाबदाऱ्या सांभाळून एक चांगलं काम करणे हे चांगलं कार्य आहे आणि त्याची जाणीव निश्चितच तुम्हाला. देशामध्ये गोधनाला खूप महत्त्व आहे आणि हे गोधन शाबूत राहिलं पाहिजे, कायम राहिलं पाहिजे.
म्हणून अनेकांचा प्रयत्न असतो, कारण की दूध उत्पादनामध्ये भारताची संख्या चांगल्या प्रमाणात नंबर लागतो. आणि त्यामुळेच सर की ह्या पशुधनाची निगा राखण्यासाठी आणि ज्या छोट्या छोट्या इंजुरी होतात त्यामुळे मोठे प्रॉब्लेम क्रिएट होतात जनावरांमध्ये, तर यासाठी काय सांगाल? कसं आहे, ओनरला जेव्हा पशुपालकाला आपल्या जनावराबद्दल अडचणी निर्माण होतात, जसं की आजच एक केस असती ज्या गाईचं ज्या म्हशीला बच्चा आणलेला आहे, आज सांगत होता मला. त्यांना मी तुम्ही म्हटलं तर फक्त सोडून द्या, फिरू द्या, फिरल्यानंतर बच्चा पोटात फिरतो आणि विशेष म्हणजे जी मुवमेंट होते. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण ओनरला आपण सांगतो किंवा पशुपालकाला आपण सांगतो, तर त्या गोष्टी त्यांना पटतात आणि त्या विशेष ते करतात. आजच एका ओनरला मी, जसं कटोरा गांधी एक ओनर आहे हिवे नावाचा, अजय हिवे, तर त्यांनी मला सकाळी फोन केला का आपला माझं एक जनावर आहे, त्याला बच्चा आढळल्यासारखं वाटते. रात्री 12 वाजतापासून तर आतापर्यंत ते बच्चा आलेलं नाही आणि येणार देत आहे पण बच्चा निघत नाही. पण अशा कंडिशनमध्ये आपण त्याला फक्त टेलिफोनिक जे मार्गदर्शन करतो ते करायला पाहिजे. तर त्यावेळेस मी त्यांना सांगतो की जनावर तुम्ही सोडून द्या, चालू द्या, फिरू द्या, त्याच्या अर्ध्या ते 1 तासानंतर ते बच्चा आऊट होईल. तर मी त्यांना जे सांगितलं तर त्यांनी मला 10 मिनिटानंतर फोन केला. सर, जसं तुम्ही सांगितलं तसंच झालेलं आहे, अगदी तुमचं निदान योग्य ठरलेलं आहे. आज मी त्याचा ऑडिओ पण घेतलेला आहे. तर तुम्ही त्यांनी जे म्हटलेलं आहे मला, तर सर जे तुमचं निदान खरोखर पक्कं सर म्हणे, तर तुम्ही जसं म्हटलं तर केलं, बच्चा आऊट झालेला आणि बच्चा बाहेर आलेला, अतिशय सुरक्षित बच्चा मशीने दिलेला आहे. तर अशा वेळेस जे ॲक्टिव्हिटीज टेलिफोन द्यायला पाहिजे तर योग्य मार्गदर्शन दिलं आपण तर ते त्यांना कळलं. सेकंड थिंग, आपण जेव्हा मोठ्या मोठ्या सर्जऱ्या करतो, जसं हॉर्न कॅन्सर म्हणा, रुमेटॉमी म्हणा, किंवा जखमा म्हणा, किंवा त्या स्तनधार रोगाच्या जखमा म्हणा, किंवा आपण सिझरिन म्हणा, मोठ्या मोठ्या ठिकाणातून भरपूर खेळातून आपल्या इकडे सर्जरीसाठी केसेस झाल्या. जसे मोर्शीकडे एक केस होती, त्यांनी मेंढी सर्जरीसाठी आणली आणि जसं तिला प्रॉब्लेम आला तसं त्यांनी घेऊन आले, सिझर केल्यानंतर बच्चा आऊट, म्हणजे बच्चा एक अतिशय सुसूत्रित्या चांगला काढण्यात आला आणि सुरक्षित काढून त्याला तिच्याजवळ नेला आणि तिची सर्जरी केल्यानंतर तिचे आतील जे की आपण सर्जिकल स्टिचेस मारून काढतो आपण, आणि विशेष त्यांना काळजी घ्यायला हवी. आफ्टर सर्जरी करताना प्रॉब्लेम नाही, पण सर्जरीनंतर जी काळजी घ्यायला पाहिजे पशुपालकांनी ती अशी आहे की 8 दिवस तरी त्याला चिखल मात्यापासून त्याला वाचवायला पाहिजे, जेणेकरून माती लागली नाही पाहिजे किंवा काही लागलं नाही पाहिजे, जेणेकरून ती मॉइस्ट राहील, ओली राहील, ती जखम पिघळू नये. त्यासाठी त्याला काळजी घेणं आवश्यक आहे. दररोज स्प्रे मारणं, अँटीबायोटिक देणं, डॉक्टरांची संपर्कात राहणं आणि 8 दिवसानंतर ती टाकी काढून घेणं हे फार महत्त्वाचं असतं. तर अशा वेळेस पशुपालकाला आपण मार्गदर्शन करतात आपला. आता मोस्ट ऑफ तिथं सर्जरीवर डोळ्यांचा सर्जरी झाला, सिझर झाले, हॉर्न कॅन्सर झाले, अशा भरपूर सर्जरी झाला. पण एकही सर्जरी अशी फेल्युअर ठरली नाही. अतिशय चांगल्या प्रकारे सर्व झाल्या, लोकही खुश होऊन गेले आणि आपल्या ज्युरिडिक्शनमधूनच नाही, आउट ऑफ ज्युरिडिक्शनमधून सुद्धा जनावर आपल्याकडे आले, त्यांनासुद्धा आपल्याला चांगला प्रतिसाद देण्यात आला आणि प्रतिसाद देऊन जनावर चांगलं करण्यात आला. तर आता त्यांचे फीडबॅक आपल्याकडे येतात तेव्हा आपल्याला आनंद होतो. पण फीडबॅक देतानाही त्यांना मी मार्गदर्शन करतो की पुढील 8 दिवस तरी त्याची काळजी घ्या, म्हणजे चांगलं होईल जनावर. बरोबर आहे, प्रश्नच नाही. आणि पशुधनाची काळजी ऑपरेशन झाल्यानंतर जे घ्यायला पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पशुधनाची काळजी घेतली पाहिजे. विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषद अंतर्गत अनेक शेतकऱ्यांसाठी गोधनासाठी योजना असतात. त्या योजना बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतात. त्यामुळे अडचण अशी होती की योजना असूनही त्या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही आणि गोधन पालक त्या योजनेपासून वंचित राहतात. तर सर, काय योजना असेल अशा की ज्या शेतकऱ्यांना सहज घेता येईल आणि त्याच्या लाभापासून शेतकऱ्यांच्या काही आर्थिक नियोजनात थोडी वाढ होईल किंवा त्याला फायदा होईल त्या योजनेचा? अशा कोणत्या योजना आहेत शासनाच्या पशुधनाला? आता सेंट्रलाइज योजना आपण आल्यापासून त्या 1 वर्षापासून आपण नांदगावपेठ या ब्लॉकमध्ये आपण राबवत आहे. तसंच आपण महाराष्ट्रभराचं एक्सटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी राबवत आहे. तर त्यात नांदगावपेठ ब्लॉकमध्ये आपण 20 ते 25 लोक आपण असे स्टेक होल्डर म्हणजे लाभार्थी रेडी केले की जे या योजनेला होकार देतील, त्या योजनेचा फायदा घेतील. जसं नॅशनल लाईव्हस्टॉक मिशनच्या अंतर्गत ज्या योजना आहेत 20 लाखापासून ते 1 करोडपर्यंत योजना आहेत. म्हणजे आपला गोट फार्मिंग म्हणा, पोल्ट्री फार्मिंग म्हणा, नंतर चारा वरण विकास म्हणा, नंतर अशा 3 ते 4 योजना आहेत ज्या शेतकऱ्यांना डायरेक्टली बेनिफिट निर्माण करतात आणि त्यातून उद्योजकता निर्मिती हा एक उद्देश असतो. आणि या योजनेतून
ऑलमोस्ट 25 पैकी 12 जण हे पाईपलाईनमध्ये आहे. अच्छा. फक्त 12 जणांच्या SI आपण स्टेट इम्प्लिमेंटिंग एजन्सीच्या व्हिजिट व्हायच्या त्या झाल्या का त्यांना सुद्धा त्या योजनेचा फायदा मिळेल. आणि या योजने मिळाल्यानंतर लोकांना उद्योजकता निर्मिती, रोजगार निर्मिती, नंतर विशेष म्हणजे जे रिसोर्सेस अवेलेबल पाहिजे, जसं गोट फार्म कुठे आहे तर ते गोट फार्मचं अवेलेबिलिटी इथं अवेलेबल होईल. चारा निर्मिती कुठे आहे तर हे नांदगावपेठमध्ये अवेलेबल होईल. असे जे प्रोजेक्ट आपण इथं लोकांना देत आहोत त्यातून त्यांना सुद्धा फायदा होतो आणि बाकीच्यांना सुद्धा फायदा होतो. जे बेनिफिशरीज आहेत तर बेनिफिशरीजना अल्टिमेटली फायदा होतो. कारण की ज्यांच्याकडे 50-50, 100-100 जनावरं आहेत त्यांना चाऱ्यांची फार उपलब्धता भासते. उन्हाळ्याच्या वेळेस चारा नसतो त्यावेळेस हे चारा डेपो बघतात, तर चारा डेपो आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. इथे चारासाठी 2 लाभार्थी रेडी झालेले आहेत. बाकी गोट फार्म, नंतर नॅशनल लाईव्हस्टॉक अंतर्गत 3 योजना आहेत. एक पोल्ट्री फार्मिंग आहे, गोट फार्मिंग आहे आणि वयन विकास आहे. काही वयन विकासच्या 2 ते 3 लाभार्थी भेटले. बाकीच्यामध्ये मोस्ट ऑफ 7 ते 8 लोक आपल्याला गोट फार्मिंगला भेटलेले. अच्छा. तर यांना लोकांना आपण योजना प्रोव्हाइड केलेली आहे. योजना प्रोव्हाइड म्हणजे त्यांचे ॲप्लिकेशन घेतलेलं आहे, त्यांनी ऑनलाईन केलेलं आहे, फक्त आता पाईपलाईनमध्ये आहे. यात मग रोजगार हमी योजना जी आहे तर त्या अंतर्गत काही योजना समाविष्ट केल्या आहे शासनाने की नाही? ही सेंट्रल योजना असल्यामुळे ही स्टेट गव्हर्नमेंट माझ्याकडे या योजनेचा दिला. काही योजना जिल्हा परिषद मार्फत असतात. जिल्हा परिषदचे जे ऑफिसर्स असतात, आमचे अधिकारी असतात, ते या योजनेची माहिती देऊन प्रॉपरली लोकांना पोहोचतात. फक्त ह्या योजनेचं मागच्या वर्षीपासून ही तशी योजना 2013 पासून आहे, पण मागच्या वर्षीपासून या योजनेला चांगला वाव मिळाला, चांगले लाभार्थी मिळालेले आहे आणि विशेष म्हणजे या योजनेचा फायदा लोकांनी घेतलेला आहे. अच्छा. महाराष्ट्रभरात या सरकारच्या माध्यमातून शासनाच्या अनेक चांगल्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक संपन्न करण्याचं कार्य सरकारच्या वतीनं केलं जातं. परंतु अडचण तांत्रिक एकच असते की त्या योजना थेट पोहोचत नाही. तुमच्यासारख्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून ह्या योजना पोहोचवणे आणि प्रभावीपणे राबवून घेणे आणि ते राबवून घेऊन त्याची आपली एक इच्छाशक्ती निर्माण करून देणे की ह्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी जर केली तर आपण चांगल्या पद्धतीने यामधून आर्थिक सर्व करत असताना माझा प्रश्न असा राहील की पशूची जे गैरसोय होते किंवा पशुधनाविषयी अजूनही पशुपालकांमध्ये सतर्कता नाही, तर या पशुधन मालकांना काय सांगाल की पशूची निगा कशी राखली पाहिजे, काय यासाठी काय मार्गदर्शन असेल तुमचं? पशूंची निगा राखण्यासाठी पशूंना सर्वप्रथम लसीकरण हा एक मार्ग आहे. लसीकरणामुळं मोस्ट ऑफ असे जे रोग आहेत, आजार आहेत जे होत नाहीत, जसं की आता हिमोरॅजिक सेप्टिसिमिया म्हणतो आपण, गटसर्प म्हणतो, तोंडपुरी पायफिल म्हणतो, लेंट्रोटॉक्झिमिया, नंतर मग असे PPR, असे अनेक असे बॅक्टेरियल व्हायरल डिसीज जे होतात जनावरांना, ते न होण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम लसीकरण हा एकमेव मार्ग आहे की जे ह्या रोगांना प्रतिबंध म्हणून योग्य ठरू शकतो. बरोबर. आणि लसीकरणाच्या माध्यमातूनच आपण जास्तीत जास्त जनावरांची निगा राखू शकतो. प्रतिकार शक्ती त्यामध्ये असते, त्यामुळे जनावरं सुखरूप आणि सुदृढ राहतात. आज आपण जाणून घेतल्या डॉक्टर हटकर सरांकडून ज्या महत्त्वाच्या टिप्स त्या घेतलेल्या आहेत आणि या टिप्सनुसार प्रत्येकाने गोधन पालकाने आपल्या नांदगाव पेठेतील रुग्णालयाला भेट द्यावी आणि निश्चितच आपल्या जनावरांना चांगलं ट्रीटमेंट मिळेल आणि या ट्रीटमेंटमुळे नक्कीच आपलं जनावर सुदृढ होईल. आणि आपल्या कसं आहे की शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणजे शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून गोधन आहे आणि गोधनाच्या माध्यमातून आपण आर्थिक स्थिती आपली सांभाळू शकतो. म्हणून गोधन शाबूत असलं पाहिजे. याच उद्देशानं डॉक्टर हटकर सरांनी MBBS कडे न जाता पशुवैद्यकीय क्षेत्राकडे वळून पशुवैद्यकीय सेवेचा संकल्प केला आणि आज त्यांच्या माध्यमातून अनेक क्रिटिकल सर्जरी ते करत आहेत. तर आज या ग्रेटबेटमध्ये सरांनी वेळ दिला त्याबद्दल सरांचं मनपूर्वक स्वागत. नंतर त्या ग्रेटबेटमध्ये नक्कीच भेटू. नमस्कार.